नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरातील कौतिका पॅलेसमध्ये प्रकाश मामा जाधव यांची गलाई व्यवसायातील 52 वर्ष निमित्ताने अखिल भारतीय मराठी गलाई बांधव असोसिएशन यांच्या वतीने स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बालवयातील खडतर परिश्रमानंतर आवश्यक असणारे शिक्षण आत्मसात करून गलाई व्यवसायाला मोठे स्वरूप आणण्यासाठी प्रयत्न मी सातत्याने केला आहे। युवा उद्योजकांना भविष्यात यशस्वी होण्याचे मार्गदर्शन करून समाजहित जोपासण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाश मामा जाधव यांनी सह्याद्री न्यूजशी बोलताना म्हणाले। प्रकाश मामा जाधव यांच्या 52 वर्षाच्या कार्याचा गौरव म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला। या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील व राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अजित भैया शिंदे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा तसेच गलाई बांधवांचा सत्कार व सन्मान प्रकाश मामा जाधव यांच्या शुभ हस्ते यावेळी करण्यात आला। तरुणांनी कोणताही व्यवसाय करत असताना सोबत जोडधंदा केला तरच स्पर्धेच्या युगात टिकून राहता येईल, असं यावेळी बोलताना अनिल शेठ पाटील म्हणाले। या स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याच्या शुभप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अजित शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे, मधुकर भगत, राजू भोसले, किरण हसबे, सूर्यवंशी, विजय दत्तात्रय बुलबुले, गोरख गायकवाड, विजय गायकवाड यावेळी उपस्थित होते।